तंत्रज्ञानाच्या मदतीने कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या 7 प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 13,966 कोटी रुपयांची तरतूद. मनमाड इंदोर दरम्यान 18,036 कोटी रुपयांच्या नव्या रेल्वे मार्गिकेला मंजुरी. मुंबईला उत्तर आणि मध्य प्रदेशाशी जोडणाऱ्या या मार्गिकेचा उद्योग आणि कृषी क्षेत्राला होणार विशेष लाभ. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर. कोल्हापूरच्या प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात घेतलं दर्शन. सहकारी क्षेत्रात आलेल्या दुग्ध क्रांतीमुळेच आज भारत जगातला सर्वात मोठा दूध उत्पादक देश ठरला आहे. वारणा महिला सहकारी गटाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभात राष्ट्रपतींचे उद्गार. अपरिमित कष्ट आणि संघर्षातून मोठ्या झालेल्या भाजपासाठी सदस्यता अभियान संख्या नाही तर वैचारिक आणि भावनात्मक चळवळ. नरेंद्र मोदी यांचा कार्यकर्त्यांना संदेश. जैवइंधन क्षेत्रात भारताच्या कृषी आणि ग्रामविकासात महत्त्वाची भूमिका बजावण्याची क्षमता असल्याचं नितीन गडकरी यांचं जैव ऊर्जा आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रतिपादन. पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी सुरूच. बॅडमिंटनमध्ये नितेश कुमारला सुवर्णपदक तर तुलसीमती मुरगेसनला रौप्यपदक. थाळीफेकमध्ये योगेश कथुनिया आणि निषाद कुमारला रौप्य. मनीषा रामदास आणि प्रीती पॉलच्या कांस्य पदकांसह भारताची 11 पदकांची कमाई. आणि विदर्भ आणि मराठवाड्याला पावसाने झोडपलं. खरीपाच्या पिकाला फटका. पंचनामे करण्याचे महसूल आणि कृषी विभागाला आदेश. आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा.